नमस्कार, मी आशा. हे बघा, हे मार्केटमधून मी आवळे आणलेले आहेत. आता ह्या आवळ्यांची आपण चटणी कशी करायची हे पाहू. आवळे आपण ना हे शिजवून घ्यायचे आहेत. आवळे आपण शिजवून घ्यायचे कुकरमध्ये. ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्या देऊन आपण आवळे शिजवून घेऊ. कुकरच्या आपण 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. आता हा कुकर गार पण झालेला आहे बघा. काढून घेऊ. बघा, छान असे आवळे शिजलेले आहेत. आता हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. डिशमध्ये काढून घेतलेले आहेत बघा पूर्ण. आता हा जो आवळा आहे ना, हे बघा असं हे सोलून घ्यायचं आहे आणि मधली जी बी आहे ना ही आपण सेपरेट करायची. हे अलगद निघते बघा. थोडंसं प्रेस केलं ना की अलगद निघते. अशा प्रकारे आपण सगळे आवळे सोलून घेऊया आपण. बघा, आवळे पण छान शिजलेले आहेत. कधी पण आवळ्याची चटणी करायची असेल ना तर कच्च्या आवळ्याची नाही करायची, शिजवून घ्यायची आणि मग करायची. अशा प्रकारे आपण हे सगळं काढून घेऊ. आवळे आपण हे बघा सेपरेट केलेले आहेत. यामधल्या ह्या बिया काढलेल्या आहेत आणि याची हे वरचा भाग आपण सेपरेट केलेला आहे. आता आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पूर्ण असं घालून घ्यायचं. आवळे घालून घेतल्यानंतर आपण लसूण घालून घ्यायचे. लसूण थोडीशी जास्त प्रमाणात वापरायची, त्यामुळे ती छान बनते, रुचकर बनते. थोडासा हिंग पण पाहिजे आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरं, थोडी हळद आणि चवीप्रमाणे मीठ. हिरवी मिरची, या 3 मिरच्या घेतलेल्या आहेत मी. टेस्टप्रमाणे घ्यायची, जास्त तिखट असेल तर कमी घ्यायची. आणि थोडीशी कोथिंबीर. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ. मिक्सरला लावलेली आहे बघा चटणी. किती छान कलर आलेला आहे. याच्यामध्ये हळद टाकल्यामुळे हा कलर आलेला आहे. छान आणि सुंदर कशी दिसते बघा. याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचे नाही, विदाऊट पाण्याची आपण वाटायची. आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता आपण जी चटणी बनवलेली आहे ना, आपण डिशमध्ये काढून घेऊ. किती छान सुंदर कलर पण आलेला आहे आणि याचा छान स्मेल पण येतोय. सुंदर अशी रुचकर, आंबट, तिखट अशी ही चटणी बनते. अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे. मी ज्या सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही पण ट्राय करा आवळ्याची चटणी, आणि तयार केल्यानंतर ती कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.